नमस्कार मंडळींनो, मी निकिता. तर आपण आज बनवणार आहोत जामनगरचा स्पेशल घुगरा. तर त्यासाठी मी इथे घेतले 2 वाटी मैदा, त्याचबरोबर 1 चमचा तूप, चवीनुसार मीठ आणि पाणी. ते टाकून आपण छान असं पीठ बनवून घेणार, त्याचं सॉफ्ट असं होणार आहे. नंतर आपण बनवणार मधलं स्टफिंग. त्यासाठी ते घेतले 5-6 बटाटे, जे उकडून किसून घेतलेले. त्यानंतर त्यात गरम मसाला, हळद, लाल तिखट, त्याचबरोबर धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ, असे सर्व वस्तू टाकून मी ह्याचं छान असं स्टफिंग बनवलं आहे. त्याच्यानंतर हे छोटे छोटे असे त्याचे गोळे करून घेतले. तर घुगऱ्यासाठी आपल्याला लागणार आहे पिवळी चटणी. त्यासाठी मी ते शेंगदाणे, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, त्याचबरोबर हळद, चवीनुसार मीठ आणि थोडीशी लिंबूचा रस आणि पाणी, असे हे सर्व टाकून त्याची घट्ट अशी पेस्ट बनवून घेतली आहे. त्यानंतर आपण ही चटणी नंतर सर्व करायची आहे. तर आपला मैदा छान भिजून झाल्यानंतर आपण त्याच्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या. त्यानंतर आपण ज्या प्रकारची करंजी करतो त्याच प्रकारे आपल्याला करंजीचं सारण म्हणजे भरतो त्याचप्रकारे आता हे बटाट्याचं सारण आपल्याला त्यात टाकायचं. त्यानंतर अशी प्लेटिंग करायची आहे. आणि घुगरा म्हणजे काय, तर एक प्रकारचं तिखट तिखट करंजीच आहे, फक्त त्याचं नाव घुगरा आहे. तर आपण आता ह्या प्लेटिंग छान झाल्या की आपण हे छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बारीक गॅसवर. तर इथं माझे सर्व घुगरे तयार झाले आहेत. मी आता गॅसवर तेल ठेवले तापायला. त्यानंतर आता मी हे बारीक गॅसवर सर्व घुगरे तळून घेणार आहे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत, छान असे क्रिस्पी होता. त्याच्यानंतर प्लेट कशी सर्व करायची ते तुम्हाला दाखवते. तर इथं मी तिखट शेंगदाणे घेतले, त्यानंतर बारीक शेव, त्याचबरोबर पिवळी चटणी, पुदिना आणि कोथिंबीरची ग्रीन चटणी आणि त्याचबरोबर इमलीची चटणी. तर आता मी एका प्लेटमध्ये घुगरे घेतले. त्यानंतर त्याला मधून असं स्मॅश केलं. त्यानंतर एक एक करून अशा सर्व चटण्या टाकणार आहे. त्याचबरोबर शेंगदाणे टाकून त्यानंतर लास्टला आपण शेव टाकून हे गरमागरम घुगरे तयार झालेले आपले. तर ही प्लेट अशी सर्व करायची. खूप छान अशी हे लागतं, गरमागरम खाल्ले तरच छान मजा येते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा कशी झाली. तर हा प्रकार आहे जामनगरचा. आता सध्या सुरतमध्ये खूप फेमस झाली रेसिपी. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर धन्यवाद.